ना आपको टेरिंग हुआ है क्या? टेरिंग हुआ है क्या? मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। माझी मुलगी आपलं कर्तव्य पार पाडत होती, त्यात काही विशेष नाही। सोलापूरमधील IPS अधिकारी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील व्हायरल फोन कॉल नंतर अंजना कृष्णाच्या वडिलांनी एक ठोस प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ती फक्त आपलं कर्तव्य बजावत होती, त्यात काही वावगं नाही। एका अधिकाऱ्याने आपलं काम प्रामाणिकपणे करणं हीच खरी जबाबदारी असते। ती उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नव्हती। तिने फोनवर उपस्थित व्यक्तीला सांगितलं की जर त्यांना काही चिंता असेल तर त्यांनी थेट माझ्याशी बोलावं। तिने फक्त आपलं काम केलं एवढंच। लेकीसाठी बाप तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय। त्यांनी पुढे हेही स्पष्ट केलं की अंजना कृष्णा ही आपलं काम करताना कधीच कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येत नाही। कायदा व नियम याचं पालन करून लोकांना न्याय मिळवून देणं हाच तिचा ध्यास आहे। ना आपको टेरिंग हुआ है क्या? मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोनवर ओळखण्यास नकार देणाऱ्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना आता त्यांच्या धैर्यासाठी ओळखलं जाते। अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी त्या पोहोचल्या असताना तेथील लोकांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली। एका व्यक्तीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला। नंतर हा सगळा प्रकार घडला आणि तो व्हिडिओ तुम्ही आता सोशल मीडियावर बघितला असेलच। मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ। आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नडणाऱ्या आणि त्यांना न ओळखणाऱ्या या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत? तर अंजना कृष्णा या 2023 बॅचच्या IPS अधिकारी आहेत। त्यांची पार्श्वभूमी पत्रकारिता आणि गणिताशी संबंधित आहे। त्यांनी तिरुवनंतपुरमच्या NSS महिला कॉलेजमधून गणितात BSc पूर्ण केलंय। UPSC नागरी सेवा परीक्षेत त्यांनी ऑल इंडिया रँक 355 मिळवली होती। नागरी सेवेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी एका प्रमुख मल्याळम दैनिकात न्यूज रिपोर्टर म्हणून इंटर्नशिप देखील केली होती। अंजना कृष्णाचे पालक कोण आहेत? तर अंजना कृष्णा या केरळच्या तिरुवनंतपुरमच्या साध्या कुटुंबातून येतात। वडील हे एक छोटे व्यावसायिक आहेत आणि आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करतात। अंजना 12वीत असतानापासूनच त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न त्यांनी मेहनत आणि निर्धाराने पूर्ण केलं। सध्या अंजना कृष्णा या महाराष्ट्रातील सोलापूरच्या करवाळा येथे DSP पदावर कार्यरत आहे आणि तिथंच आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांचा अजितदादा पवार यांच्याशी वाद झाला आणि त्यानंतर हा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजितदादा पवार यांनी आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता। आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे। मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं ट्विट अशी फेसबुक पोस्ट अजितदादा पवार यांनी केली आहे। तर दुसरीकडे ज्या व्यक्तीने अजितदादा पवार यांना फोन केला होता त्या व्यक्तीचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ देखील म्हणजे नशा करतानाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत आणि त्यामुळे आता त्यावर देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत। यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झालाय तरी सुद्धा मराठी मंडळ तुम्ही नवीन असाल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।